श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाच्या स्मरणाने मी माझ्या नवीन चॅनेलची सुरुवात करत आहे. मी 2 शाळेत मुख्याध्यापिका होते आणि ज्योतिषशास्त्री आणि वास्तू कन्सल्टंट आहे. मी 3 वर्षाची ज्योतिषशास्त्राची पदवी घेतलेली आहे. मुलासाठी मी शाळा सोडली आणि ज्योतिषशास्त्र शिकले. माझे मुंबईला ऑफिस आहे. माझा मुलगा बाहेरगावी शिक्षणासाठी गेल्यावर मी स्वतःचे ऑफिस सुरू केले. ज्योतिषशास्त्री असल्यामुळे मी मंत्र, भक्तिगीत, देवाची गाणी, अभंग याचे माझे दुसरे चॅनल आहेत. मला माझे पर्सनल ब्लॉग बनवायला आवडत नव्हते, परंतु हा चॅनल मी याच्यासाठी बनवला आहे की मी मुंबईला पण असते, गावी पण असते. दोन्ही ठिकाणी मी येऊन जाऊन राहते. मी बघितलं आहे की माझ्या आजूबाजूला असलेले मी काय करते, मी काय बोलते, मी कुठे जाते, या सर्व गोष्टींवर नजर ठेवून असतात आणि ते सतत लक्ष देऊन असतात. तर मी ठरवलं आपण स्वतःच त्यांना दाखवूया. त्यांना घरातील काही गोष्टी दिसत नाही, मग आपण त्यांना दाखवूया की आपण रोज काय करतोय. म्हणून मी हा चॅनल चालू केला आहे. दिवसभर रात्रभर ते त्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष असतं आणि त्यांना कळून द्या की मी काय करते. मी स्वतःहून त्यांना दाखवते की मी काय करते रोज, ते दाखवणार आहे. काही गोष्टी ते अर्धवट घेऊन इतर ठिकाणी चर्चा करत असतात. ते कोण आहेत मला माहीत नाही. बिचारी माझ्यासाठी किती त्रास घेतात. आणि हे लक्ष देणारे मुंबईचे पण आहेत आणि गावचे देखील आहेत. मी माझे काम करत असते. मला लोकांकडे जाऊन गप्पा मारणे, त्यांच्यामध्ये जाऊन बोलणे, इतरांची निंदा करणे ह्या गोष्टी मला आवडत नाही आणि त्याच्यामुळे मी कोणामध्ये मिक्स होत नाही. मी माझे काम करत असते आणि हा माझा स्वभाव आत्ताच नाही तर लहानपणापासून आहे. ही गोष्ट माझ्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना माहीत आहे. मी हा नवीन चॅनल 2026 1 जानेवारीपासून सुरू करणार होते, परंतु आज क्रिसमस निमित्त मी आजपासूनच सुरुवात केली. आम्ही आज शॉपिंग करायला मॉलमध्ये गेलो, सामान भरले आणि येताना केक घेतला. भाज्या देखील घेतल्या. वांगी, वाटाणे, शेपूची भाजी खूप दिवसांनी घेतली. मेथीची भाजी छान मोठी गड्डी आहे आणि ती 15 रुपयाला मिळाली. किती मोठी आहे ही, 30 रुपयाची गड्डी आहे ही मेथीची. हॅपी मेरी क्रिसमस. लहानपणी आम्ही वडाळ्याला BPT क्वार्टर्समध्ये राहत होतो. तेथे आमच्या शेजारी ख्रिश्चन सर्व धर्माचे लोक राहत होते आणि आम्ही प्रत्येक सणाला, त्यांच्या सणाला आमची सण सर्व एकत्र येऊन प्रत्येक सण आम्ही साजरा करत होतो. प्रत्येकाच्या घरी फराळ देत होतो. दादरला राहायला आलो, तेथे देखील ख्रिश्चन शेजारी होते. तेव्हा पण आम्ही एकमेकांना फराळ देत होतो. आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर मला असा सण कधी साजरा करायला मिळालाच नाही, त्यामुळे आम्ही हा सण देखील साजरा करतो. हा व्हेज केक आहे. हो हो हो, पण जाऊ दे आता, सोमवारी काढायचं. पहिला देवाला दाखवायचा. केक छान होता. आम्ही दोघांनी केक खाल्ला. नंतर आम्ही जेवण केलं आणि जेवलो. दुपारी गॅलरीत ऊन छान पडतं आणि थंडीमुळे ऊन असलं की बरं वाटतं. थोडा वेळ उन्हामध्ये उभं राहतो.
क्रिसमस निमित्त माझ्या पहिल्या ब्लॉगची सुरुवात झाली. हॅपी मेरी क्रिसमस.